अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुचरणांकडे वळण्यासाठी देवगती ही लागते. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही, त्या टिकविण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरा, हे सूत्र सामान्यांना अनावर नसते. गुरु पाठीशी असल्यावर आशीर्वादाची आवश्यकता नसते. गुरु हे सदैव आपल्यावर त्यांचा आशीर्वाद हे देऊन असतात. कोठे चुकतो हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे, नाव वहलविण्याचा प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारी पोहोचविण्याचे काम नाव्याकडे असते. तसेच जेव्हा गुरुचरणात जातो तेव्हा गुरु आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आपण श्री गुरूंची कास धरून ठेवावी, ते पैलतीरीवर नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपं नाही. ते परीक्षा घेत असतात, शिष्याला तयार करीत असतात. शिष्य असलेले गुण आणि ते जागृत करून देतात. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणं काही सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही, हुट्टा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे. पूर्ण जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्याला पुण्याई मिळते. स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. ते आपल्याला संधीचे सोनं करण्यासाठी परिसत करण्याचा प्रयत्न करतात. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा आणि या संदेशाला एक लाईक नक्की करा. या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सांगतात, आयुष्यात कितीही अडचणी येऊ द्या, तुम्ही कधीही घाबरू नका, कारण मी तर सदैव तुमच्या पाठीशी आहे. एकदा पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. जेवढा जप कराल तेवढे स्वामी जपतील, जेवढे वाचाल तेवढे स्वामी वाचवतील, जेवढी सेवा कराल तेवढी मदत देखील स्वामी आवडीने करतील, तेवढे स्वामी आपली साथ देतील. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी काल तुमच्या सोबत होतो, मी आज तुमच्या सोबत आहे आणि मी उद्याही तुमच्या सोबत असणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थावरती आणि त्यांच्या विचारांवरती विश्वास ठेवा. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आजच्या या संदेशाला मोजून 15 मिनिटे पूर्ण ऐकून बघा. तुझी कोणीही अडचण असू दे, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांग, तू नक्की त्या अडचणींपासून मुक्त होशील. मी एकदा क्षणात ती अडचण दूर करून टाकेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी, मी मागत राहीन, तुम्ही देत राहा, पण शेवटचं वचन द्या ना, तुम्ही कधीही साथ सोडणार नाही, या बाळाची साथ, आणि कधी काढणार नाही. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे, तुला काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेव. तुला प्रत्येक संकटातून स्वामी नक्की काढतील. स्वामी तुला प्रत्येक संकटातून तारतील. स्वामींच्या मनात काय असतं असे आपल्याला माहिती नाही. आपण आपल्याला जे हवंय ते आपण स्वामींकडे मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त समजते. म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधी सोडून साथ देत नसतात. स्वामी आपली साथ कधीच सोडून जाणार नाही. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. आपले पुण्य आहेत म्हणून आपण स्वामी सेवेला आलो. आता आपल्या स्वामींच्या बँकेत अन्य भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि ह्या अन्य भक्तीच्या खात्यात श्री स्वामी समर्थ नामाची ठेवी जमा करायची आहे. या बँकेचे चालक, मालक, पालक स्वतः परब्रह्म आहेत. ही स्वामींची नामाची ठेवी कधी बुडणार नाही, उलट लाखो पटीने ती वाढून परत येईल. स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करू, अरे बाळा मर्जी तुझी.
तू जिभेवर ताबा नाही ठेवला तरी मला चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का? तू मठात रोज ये अथवा नको येऊ. तू इच्छा असेल तर नमस्कार घाल किंवा नको घालू, पण तुझ्या अहंकारावर मात्र तू दबाव ठेव. बघ तुला जमतं का? स्वामी बोलतात, तू सोवळ ओवळ मान किंवा नको मानू. मानून चाललं तरीही चालेल आणि नाही मानलं तरीही चालेल. हक्क तुझा, ते सर्व काही तुझं आहे. फक्त तू तुझे आचार मात्र चांगले आणि पवित्र ठेव. बघ तुला जमतं का? तू 11 माळ जप, स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचू, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसाची मन जरूर वाच. बघ तुला जमतं का? तू स्वामी दरबारात सेवेला गेला, तू स्वामी दरबारात सेवेला आला. हे ये किंवा नको येऊ, आवड आणि निवड तुझी. त्याची सवड नसली तरीही चालेल, पण सेवेत आलेल्या भक्तीमध्ये स्वामी पाहायला शिक. हे नक्की तुला जमतं का ते बघ. तू मला शोधू नको कुठे. तू फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. मी तरीही तुझी साथ देईल. एकदा हे नक्की कर. मी आज सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी प्रार्थना विचारले. स्वामी, मी तुमची भक्तिभावाने पूजा करतो, सत्यभावनाने चालतो असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरीही लोक मला टाळतात, फसवतात, लुबाडतात. तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांच्या प्रवृत्त करते. ते तुला फसवतात. तात्पुरता त्यांचा फायदा होतो, पण तू निराश होऊ नको. तुला फसविण्याला त्यांना जो नकळत चांगले मिळणार होते ते पण त्यांच्यापासून लांब गेलेले असते. आणि असेच त्यांच्यासोबत होत असते. वरवर जो सुखी वाटत असेल तो पूर्णपणे वेगळा असतो. आतून ज्याने जे कृत्य केले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते, आणि तुला न मिळालेलं ते तुला दुसऱ्यांच्या रूपात कुठेतरी डबल मिळतं. स्वामी म्हणतात, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. हे अनंता, मला माहिती नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती जन्म होणार, पण हे स्वामी राया, हा विश्वास पक्का आहे की प्रत्येक जन्माला तूच माझ्या सोबती होता. तू मला माझा मार्गदर्शक आहे. हे दत्तात्रेय, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे. फक्त एक विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकत असेल तर तुझे नाम माझ्या मुखात सदैव असण्याची मला शक्ती दे. तुझे नाव घेण्याची मला ताकद दे. तुझे नाम माझ्या मुखातून कधीही दूर जाऊ देऊ नको. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामावरती माझा पूर्ण विश्वास आहे. मी त्यांची भक्ती कालही करत होतो, मी त्यांची भक्ती आजही करत आहे, आणि मी तर सदैव त्यांचा भक्त आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मी भक्त आहे. त्यांची सेवा करतो, त्यांचे नामस्मरण जपतो. फक्त त्यांचा आशीर्वाद माझ्यावर सदैव राहू द्या. श्री स्वामींची भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ही अभिवाक्य आपल्याला जेव्हा कानावर पडतात किंवा ऐकायला येतात तेव्हा आपल्याला न कळत एक अशी शक्ती अंगात येते जिने आपण पूर्णपणे शक्तिशाली होऊन जातो. स्वामी सांगतात, दिवा स्वतः जळत राहतो, त्याचा शांत मंद असा प्रकाशामध्ये भगवंताचे तू स्वरूप आहे. काळजी करू नको, चिंता हे कोणाला भेडसावत नाही. आम्ही चिंतेच्या अधीन आहोत. आम्ही चिंतेच्या अधीन नसून तर चिंता आम्हाला स्वीकारणार नाही. स्वामी म्हणतात, मी काल तुझ्या पाठीशी होतो, मी आज तुझ्या पाठीशी आहे, आणि मी उद्याही तुझ्या पाठीशी असणार. काळजी न करता श्री स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामींच्या लीला ऐसा असतील अपरंपार, स्वामी कधीही देतील साथ. हे घर श्री स्वामी समर्थांचे आहे असे म्हणा. श्री स्वामी समर्थ महाराज हे घर चालवितात. श्री स्वामी समर्थ महाराज या घराचे यजमान आहेत. आम्ही सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परिवारातील आहोत. आमची सुखे, आमची दुःखे ही आम्ही श्री स्वामी समर्थांची इच्छा समजतो. श्री स्वामी समर्थांची इच्छेनेच आमचं कल्याण आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपा आहे, हे आमची जीवित ध्येय आहे.
श्री स्वामी समर्थ नामस्मरण आमच्या ध्येयप्राप्तीचे साधन आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुझी साथ देत असतो. तुला काळजी करण्याची गरज नाही. तू फक्त माझे नामस्मरण घे आणि तुझे कर्म हे चांगले ठेव. प्रामाणिक कर्म आणि योग्य दिशेला केलेले कर्म तुला लवकर यशस्वी बनवतील. माझ्या प्रिय मुला, हा संदेश तू न टाळता पूर्ण ऐकत जा. तुला माहिती आहे का, तुझ्या जीवनातील हे सर्व संकटे, ह्या अडचणी जे तुला वाटतात त्या कधी संपणार आहे? कदाचित तुला कळणारी नाही की त्या कधी स्वामी हे सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करणारे ते एक कल्परूप आहे. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामींकडे वास्तव्यास आहे. त्यामुळं हे सामान्य माणसा, तू तुझ्या जिभेला चोचले पुरविणे थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरणाकडे, भक्ती मार्गाकडे वळव. वृत्ती स्वच्छ आणि दृढ निश्चय असेल तर स्वामी सदैव साथ देतील. तो दिवस कधी न कधी यावा. देह अहंकाराने ग्रासावा. इतकुना नम्र करी मज देवा. तेव्हा स्वामी देतील साथ तुझी. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिलं आहे ते तुझे आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेलं आहे. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपेने, आशीर्वादाने सुख आणि शांती, समाधान, आनंद व समृद्धीची जाणण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल. आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणतेही घातपात होऊ नये याचीही काळजी तू घे. माझ्या जीवनाचे जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने पूर्णपणे चांगले व्हावं. स्वामी राया, माझ्या जीवनातील पूर्ण अडचणी तुम्ही काढून टाका. आयुष्यात पूर्णपणे जे खराब दिवस चालले आहे ते चांगले दिवस लवकर यावे. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हावी. आयुष्यात प्रत्येक अडचणीत तुम्ही साथ द्यावी. आणि जेव्हा संकट आले होते तेव्हा त्या संकटातून तुम्हीच मला बाहेर काढावी. हीच स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी सदैव साथ देत आहेत. त्यांनी सदैव साथ दिली आहे आणि ते आपली साथ देत आहे. स्वामी कधीही आपली साथ सोडत नाहीत. त्यांनी तर सदैव आपली साथ दिलेली आहे आणि ते साथ देतच राहणार आहे. त्यामुळे स्वामींवरती काहीही कुठल्याही प्रकारचा अविश्वास ठेवू नका. स्वामी तर सदैव आपल्या सोबत असतात. स्वामींनी आपली साथ काल दिली. स्वामींनी आपली साथ आधी सुद्धा दिली आहे आणि स्वामी आपली साथ देत असतात. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. ते आपली साथ सदैव देतात. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आयुष्यात भरपूर संकटे येतील, त्या संकटांचा सामना करा. आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी तुमची साथ सदैव देतात. स्वामींनी तुमची साथ कालही दिली. स्वामींनी तुमची साथ आजही दिली आणि स्वामी तर सदैव तुमची साथ देत आहेत. त्यांच्यावरती फक्त विश्वास ठेवा. ते आपली साथ कधीही सोडणार नाही. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती जर तुमचा विश्वास असेल तर आयुष्याच्या कठीण संकटातून देखील स्वामी तुमची साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. आयुष्यातून प्रत्येक संकट जे येईल त्यात स्वामी तुमची साथ देतील. प्रत्येक संकट हे स्वामी दूर करतील. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी तर कालही तुमची साथ देत होतो. मी तर आजही तुमची साथ देत आहे. तुम्हाला काळजी करण्याची आता गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण त्यांनी आपली साथ कालही दिली. ते आपली साथ आजही देत आहेत आणि ते उद्याही आपली साथ देत असणार. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ते आपली साथ कधीच सोडत नाही. त्यांनी काल आपली साथ दिली होती. ते आज आपली साथ देत आहे आणि ते उद्याही आपली साथ देत असतील.
श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात आणि प्रत्येक अडचणीत स्वामी आपली साथ सदैव देत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. स्वामी सदैव आपली साथ देत असतील. स्वामी नाम घ्या, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्याने सर्व काही आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागते. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे तेव्हा होते जेव्हा आपण स्वामी नामात रमत असतो, स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करत असतो. स्वामी आपली साथ देत असतात. त्यांनी आपली साथ कधीही सोडली नाही आणि ते आपली साथ कधीही सोडत नाहीत. फक्त आपल्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवावा लागतो. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण त्यांनी सदैव आपली साथ दिली आणि ते आपली साथ देत आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर मग आपल्याला काळजी करण्याची सुद्धा गरज नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. तुम्हाला आयुष्यात त्या काळात सुद्धा यश मिळेल ज्या काळात तुम्ही खूप जास्त अशक्त असाल. स्वामी सदैव आपली साथ देत आहेत. त्यांनी आपली साथ दिलेली आहे आणि ते आपल्याला सदैव साथ देत असतात. स्वामी म्हणतात, तू जेव्हा अडचणीत असशील तेव्हा घाबरू नको, कारण तेव्हा तुझी साथ मी स्वतः देणार आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. माझ्या प्रिय मुला, मी सदैव तुझ्या सोबत आहे. तू श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. तुझ्या अडचणीच्या काळात मी तुझी साथ नक्की देईल. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे होईल. तू श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेव. स्वामी सदैव तुझी साथ देत आहेत. स्वामीवरती विश्वास असेल तर आयुष्यात कठीण काळात सुद्धा स्वामी तुझी साथ देतील. स्वामी म्हणतात, मी काल तुझ्या सोबत होतो, मी तर आजही तुझ्या सोबत आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. मी सदैव तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. तुझी साथ मी सदैव देत आहे. मी तुझी साथ कधी सोडली नाही आणि नाही कधी सोडणार. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती तुझा विश्वास ठेव. तुला तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक अडचणीतून मी साथ देणार आहे. तू काळजी करू नको. तुझी जेव्हा कुणी साथ देणार नाही तेव्हा सुद्धा मी तुझी साथ देत असणार आहे. श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेव. स्वामी नाम जप. आयुष्याच्या कठीण काळात तुला जेव्हा सगळे साथ सोडतील तेव्हा मी तुझी साथ देत असणार. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. तुला जेव्हा खरं माझी साथीची गरज असेल तेव्हा मी तुला साथ देईल. माझ्या प्रिय मुला, स्वामी म्हणतात, काळजी करू नकोस. हा संदेश पूर्ण ऐक. तुला जेव्हा माझी साथ हवी आहे तेव्हा मी तुला तुझी साथ नक्की देईल. तुला काळजी करण्याची गरज नाही, कारण मी सदैव तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर प्रत्येक संकटात स्वामी साथ देतील. काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामींनी आपली साथ सदैव दिलेली आहे आणि स्वामी आपली साथ सदैव देत आहेत. आपल्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवायला हवा. ते आपली साथ कधीच सोडत नाहीत. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर कठीण काळात देखील स्वामी आपली साथ देतात. स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी आपली साथ कालही देत होते. स्वामी आपली साथ आजही देत आहेत आणि स्वामी आपली साथ उद्याही देणार आहेत. विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्टीत स्वामी तुमची साथ देत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. होय, श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण ते तुमची साथ कधीही सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ म्हणा. आयुष्यातील कठीण काळात स्वामी तुमची साथ देतील. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे. काळजी करू नको. फक्त तू माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेव. तुला कठीण काळात मी नेहमी साथ देत असणार. हा काळ सुद्धा लवकर निघून जाईल. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. काळजी करण्याची तुला गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरणावरती विश्वास ठेव. तुझी जेव्हा सर्व लोक साथ सोडतील
तेव्हा तुझ्या सोबत असेल मी आणि तुझी साथ देत असणार. श्री स्वामी समर्थ या नामात एक वेगळी शक्ती आहे, एक वेगळी ताकद आहे. ती तू जाणून घे. तुझ्या आयुष्यात काय संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करण्याची शक्ती फक्त आणि फक्त स्वामीमुळे येते. स्वामीवरती विश्वास ठेवल्याने आयुष्यातील अनंत संकटात स्वामी साथ देतात. होय, श्री स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या पाठीशी आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवा, मग स्वामी प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत तुमची साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. तुमच्या आयुष्यातील अशा काळात जेथे तुमची कोणीही साथ देणार नाही, तेथे तुम्हाला स्वामी साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ म्हणा. जेव्हा तुम्हाला खरी गरज असेल तेव्हा स्वामी तुमची साथ देतील. जेव्हा सर्वजण तुझी साथ सोडतील तेव्हा तुझी साथ देत असणार आहे मी. माझ्या प्रिय मुला, तुला काळजी करण्याची गरज नाही. फक्त स्वामीवरती विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात मी तुझी साथ सदैव देत आहे. काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात सर्व वेळ तुझ्या मनाप्रमाणे येईल असं नाही. मी सदैव तुझी साथ देत आहे. प्रत्येक वेळेला मी तुझ्या सोबत असेल. प्रत्येक संकटात तुझी साथ देणारा मी आहे. प्रत्येक वेळेला तुझी साथ सदैव मी देत आहे आणि मी तुझी साथ देणार आहे. फक्त विश्वास ठेव की स्वामी समर्थ तुझ्या सोबत असतील, तर तुला काळजी करण्याची काही गरज नाही. आयुष्यातील प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत आहे. प्रत्येक अडचणीत मी तुझी साथ देणार आहे. आणि जेव्हा तुला खरंच माझी खूप गरज आहे तेव्हा मी तुला साथ हे नक्की देणार. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेव. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. तुला जेव्हा खरंच गरज असेल तेव्हा मी तुझी साथ नक्की देईल. तू स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेव. सर्व काही तुला तुझ्या मनाप्रमाणे मिळेल. जर तुझा स्वामी नामावरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज कसली. मी सदैव तुझी साथ देत आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. फक्त तू स्वामी नामावर विश्वास ठेव. सर्व काही तुझं तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामीवरती विश्वास असेल तर मग काळजी करू नका. त्यांनी आपली साथ सदैव दिली आणि ते आपली साथ सदैव देत आहेत. ते फक्त आपल्याला नामस्मरण करा म्हणतात. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल, आपण जर त्यांचे नामस्मरण करत असणार, तर स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामींनी आपली साथ कधीच सोडलेली नाही. ते तर आपली साथ सदैव देत आहेत. आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवायला हवा. ते प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत आपली साथ नक्की देत आहेत. स्वामी म्हणतात, काळजी करण्याची गरज नाही. या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या आयुष्यात जे संकट येतात तुम्हाला, ते पूर्णपणे आता दूर होणार आहे. माझ्या प्रिय मुला, हा संदेश खास तुझ्यासाठी आहे. तुझ्यासाठी या संदेशाला आज आम्ही पाठवलेला आहे. हा संदेश दुर्लक्ष न करता तू पूर्ण ऐक. तुझ्या आयुष्यातील असंख्य संकट हे संदेश ऐकल्यानंतर पुढे जातील. प्रत्येक वेळेला तुझ्या आयुष्यात जे संकट आलेलं आहे, जे तुझ्या आयुष्यात तुझी साथ इतरांनी सोडलेली आहे, ते मी सदैव तुझी देणार आहे. काळजी न करता फक्त आमच्यावरती विश्वास ठेव. जेव्हा तुला खरी गरज असेल तेव्हा सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेव. प्रत्येक वेळेला तुझी साथ स्वामी समर्थ महाराज देत आहेत. काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामींनी सदैव तुझी साथ दिली आहे. ते तुझी साथ देत आहेत आणि अशीच देत राहणार आहेत. स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करू नका. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच होते. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामींनी साथ कधी सोडलेली नाही आणि स्वामी आपली साथ कधी सोडणारही नाही. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. श्री स्वामी समर्थ महाराज आपली साथ सदैव देत आहेत. आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला तर स्वामी आपली साथ कधीच सोडणार नाही. जेव्हा संकट येईल तेव्हा आपल्याला वाटतं की स्वामी आपली साथ देत आहेत, पण खरं तर संकट तेव्हा येत नसतं. संकट तर तेव्हा येतं जेव्हा कुणीही आपल्या सोबत नसतं.
आपल्याला वाटतं स्वामी आपली साथ देत नाही, पण असं नसतं. स्वामी तर आपली साथ सदैव देत असतात. स्वामी आपली साथ कालही देत होते. स्वामी आपली साथ आजही देत आहेत आणि स्वामींनी आपली साथ सदैव दिली आहे. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होतं. आपला स्वामीवरती विश्वास हवा. स्वामी त्या क्षणी आपली साथ देतात ज्या वेळेला आपण स्वामीवरती विश्वास ठेवतो. प्रत्येक संकटात स्वामींनी आपली साथ दिली आहे आणि ते आपली साथ देत आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण ते आपली साथ देत असतात. काल जेव्हा संकटात होतो तेव्हा त्यांनी आपली साथ दिली. आज जेव्हा आपण अडचणीत नाही, पण इन फ्युचर अडचणीत येऊ शकेल, तेव्हा स्वामी आपली साथ नक्की देतील. आपण फक्त स्वामीवरती विश्वास ठेवायचा. ते आपली साथ सदैव देतील. जेव्हा खरंच आपल्याला अडचण असेल तेव्हा ते सर्व संकटात आपली साथ देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी आपल्यासोबत त्यांची साथ देणारे आहेत. आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत नसेल तर तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. स्वामींनी काल आपली साथ दिली होती. स्वामी आज आपली साथ देत आहेत. स्वामी तर सदैव आपल्यासोबत असतात. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास हवा. प्रत्येक संकटात आपली साथ देणारे स्वामी आहेत. आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत आपली साथ देणारे स्वामीच आहेत आणि त्यांनी आपली साथ सदैव दिली आहे. या गोष्टीवर विश्वास सुद्धा आपलाच बसायला हवा. आपल्या स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक संकटात स्वामी सोबत असतात. श्री स्वामी समर्थ म्हणा. जेव्हा अडचण असेल त्या अडचणीत, जेव्हा कुणी साथ देत नसेल त्या वेळेला स्वामी तुमच्या पाठीशी येतील. स्वप्ने पहा ते प्राप्त करा. यासाठी साहस आणि धाडस असणे आवश्यक आहे. तुमच्या कार्यातून उत्कृष्टता साधा. त्यात तुमचे यश समावलेले आहे. प्रयत्न करणे कधी सोडू नका. अपयश हा यशाच्या मार्गावरील पहिला टप्पा आहे. जेव्हा तुमची स्वामी साथ सोडतील तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी तर तेव्हाच आपली साथ देतात. अशक्य असं काहीही नाही. त्याची सुरुवात फक्त स्वप्न पाहण्यापासून होते. तुम्ही जगात बदल घडवू शकता. त्यासाठी पहिले स्वतःत बदल घडवा. तुम्ही आयुष्याच्या शिल्पकार आहात. आपल्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती तुमच्यात आहे. चांगल्या विचारांनी जीवन बदलणे आणि त्याच विचारांनी यश साध्य होते. जीवनात कोणतीही अडचण येऊ द्या, सदैव स्वामीवरती विश्वास ठेवा. त्यांनी काल तुमची साथ दिली होती, ते आज तुमची साथ देत आहेत. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात. आपल्या ध्येयांच्या दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत ठेवा, त्यामुळे यश संभवते. अडचणी या जीवनात आहेत, पण त्या अडचणी आपल्याला स्वामी नेहमी बाहेर काढतात. अडचणीपासून स्वामीच आपली सुटका करतात. होय, मी स्वामी भक्त आहे. होय, मी स्वामी समर्थ महाराजांना मानतो. होय, त्यांच्यासाठी मी सदैव भक्ती करतो. त्यांचे सदैव नामस्मरण करतो. स्वामींनी माझी साथ काल दिली होती. स्वामी माझी साथ आज देत आहेत आणि प्रत्येक संकटात अरे स्वामीच तर माझी साथ देतात असे सदैव स्वतःला म्हणा. आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. त्यातून तुम्ही यशस्वी होऊ शकता. आयुष्यात कठीण प्रसंगी नेहमी आशावादी राहा, कारण सूर्य प्रत्येक रात्रीनंतर पुन्हा उगवत असतो. बऱ्याच वेळेला तुम्हाला अशी संकटे येतील ज्यामुळे तुम्ही मागे राहाल. स्वामी म्हणतात, मी तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नकोस, साथ तुझी देत आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. माझ्या प्रिय मुला, मी तुझी साथ काल दिली, आज देतोय आणि उद्या देणार. जोपर्यंत तू मृत्युमुखी पडणार नाही तोपर्यंत स्वामी तुझी साथ देणार आहेत. लक्षात ठेवा, या जगात आजपर्यंत अमर कुणीही नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचेच आहे. फक्त स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा. जोपर्यंत तुम्ही जगाल तोपर्यंत तुम्ही पूर्ण चांगल्या पद्धतीने आयुष्याची सुख समृद्धीचा आनंद घेत आयुष्य जगाल, याची खात्री मी तुम्हाला देतोय.
तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय का? आयुष्य काय आहे, आज आहे तर उद्या नाही, हे तुम्हाला कळलं असेल. आणि आयुष्यात जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही गेल्यानंतर सुद्धा या जगात असं तुम्हाला राहायचंय की तुम्ही या जगाला सोडून गेले तरी जे महान लोक आहेत त्यांच्यासारखी तुमची आठवण राहायला हवी, असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच बरोबर आहे. त्यासाठी सर्वात पहिले तर स्वतःला तुम्हाला थोडं बदलावं लागेल. तुमचा स्वभाव हा गोड आणि इतरांसाठी प्रेमळ करावा लागेल. तुम्हाला थोडं तुमचे कार्य करण्याच्या पद्धतीत बदल करावा लागेल. आता तुम्हाला चांगले आणि उत्तम कार्य करावे लागतील. अर्थात तुम्हाला आता देवाचे नामस्मरण करणे चालू करावे लागेल. इतरांसोबत प्रेमाने वागणे चालू करावं लागेल. इतरांची मदत करणे चालू करावं लागेल. आयुष्यात सत्कर्म, चांगले कर्म, पुण्याची कामे करण्यास सुरुवात तुम्हाला आत्ता करावी लागणार आहे. स्वामी म्हणतात, हीच तर वेळ आहे तुम्हाला काहीतरी करण्याची. या वेळेनंतर प्रत्येक संकट तुमच्या सोबत असेल, त्यात तुमची साथ फक्त मी देणार आहे. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात त्यांनी साथ दिली आहे. होय, मी स्वामी भक्त आहे. होय, मी स्वामींना मानतोय, कारण ते माझे गुरु आहेत. त्यांमुळेच तर या जीवनाला अर्थ आहे. स्वामीमुळे जीवनाला अर्थ. विदाऊट स्वामी हे जीवन आहे व्यर्थ. जर स्वामीच नसतील तर आपल्या आयुष्याला काहीही अर्थ उरणार नाही. स्वामी असतील तर प्रत्येक संकटात आपली साथ फक्त गॉड इज ग्रेट म्हणजेच स्वामी इज ग्रेट हे सदैव साथ देतील. स्वामी हे खरंच खूप महान आहेत. ते आपली साथ कधीही सोडत नाहीत. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची एकही गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येईल, कठीण वेळ येईल, तेव्हा स्वामी नामात गुंतवा. स्वामी म्हणतात, आपल्या स्वप्नांचा पिछा करा, प्रयत्नांना विश्रांती नको, कारण यश हे प्रवास आहे. विनयती हे काहीही नाही. नियती नाही आपल्याला प्रत्येक गोष्ट द्यायला. नियती आपल्याला तेच गोष्ट देते ज्या आपल्यासाठी खरं योग्य असतात. आपल्या स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कोणीही अपयश कोणासाठी अंतिम नसते. त्या फक्त यशाच्या प्रवासात एक विरामचिन्हे आहेत. आपल्या ध्येयाचा आग्रह ठेवा आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी सतत कटिबद्ध राहा. जीवन हे एक साहस आहे. ध्येय साहसाने जीवनाचे आव्हान स्वीकारा. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ सोडतात. जेव्हा स्वामींनी साथ सोडली तेव्हा काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी तर आपली साथ सदैव देत आहेत. सकारात्मकता ही सर्वात मोठी शक्ती आहे. ती आपल्याला कठीण काळातून बाहेर काढते. जेव्हा आपली वेळ कठीण होती तेव्हा स्वामींनी आपली साथ दिली. जेव्हा संकट मोठं होतं तेव्हा स्वामींनी आपली साथ दिली होती. आजही स्वामी आपली साथ देतात. उद्याही स्वामी आपली साथ देणार आहेत. आयुष्याच्या कठीण काळात स्वामी आपली साथ सदैव देत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण तेच तर आपली साथ देतात. अशक्य असं काहीही नाही. अशक्य फक्त म्हणायचं असतं, कारण शक्य तर स्वामी करतील. होय, मी स्वामी भक्त आहे असे म्हणा. स्वामी भक्ती करायला लाजू नका. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवल्यावर ते स्वामी तुमचा नक्की फायदा करतील. स्वामी तुम्हाला अडचणीतून काढतात. जेव्हा खूप घाबरल्यासारखे असाल तेव्हा स्वामी तारतात. संकट समयी स्वामी मदतीला धावतात. अजून आपल्याला काय पाहिजे? जे काही पाहिजे ते स्वामींपुढे मागा. ते कधीही नाही म्हणणार नाही. आत्मविश्वास ही आपल्या यशाची पहिली पायरी आहे. त्यावर ठाम राहा. आव्हाने ही आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहे. त्यांकडून शिकून आपल्याला अधिक बलशाली बनायचं असतं. जेव्हा स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, तेव्हा काळजी करू नका. ज्या मनाने आशा आणि ध्येयाची साथ निभावली त्याचे जीवन सदैव समृद्ध होते. आपल्या स्वप्नांचा पिछा करणे सोडू नका. प्रत्येक पाऊल तुम्हाला जवळ घेऊन जाईल यशाच्या. आयुष्य म्हणजे चढ उतारांचा खेळ. समजून घेण्याचा आणि आनंद घेण्याची कला आहे. कठीण परिस्थितीतून मिळालेले धडे आयुष्याला सर्व मोलाचे धडे असतात. संकट समयी कष्ट हे यशाचे 2 महत्त्वाचे सूत्र आहे. आत्मविश्वास ठेवा. मनाचे श्लोक म्हणजे सकारात्मकता. विचार हे आपल्याला जीवनातील एक उच्च ध्येय प्राप्त करून देते.
स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. होय, काळजी करू नका. त्या संकटात मी तुझी साथ देत आहे, ज्या संकटात कोणीही तुझी साथ दिली नाही. प्रत्येक गोष्ट छानपैकी बाजूमुळे असते. प्रत्येक गोष्टीमध्ये छानपैकी बाजू शोधा. तुमची दृष्टिकोन आणि आनंदाने जे काही निर्धारित करायचंय ते करा. संकटाच्या वेळी स्वामी तुमची साथ देतील. अरे, श्री स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास आहे ना? मग काळजी कशाला करताय? सकारात्मकता ही आयुष्याची सर्वोत्तम औषधी आहे. आपल्याला ती तशा काळात साथ देते ज्या काळात सर्वजण आपली साथ सोडतात. होय, मी स्वामी भक्त आहे. होय, स्वामीवरती भक्ती करतो. स्वामीवरती माझी श्रद्धा आहे. स्वामी माझी सदैव साथ देतात. या गोष्टीवरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नक्की एक सच्चे आणि कट्टर स्वामी भक्त आहात. कट्टर हिंदू असणे आणि कट्टर स्वामी भक्त असणे यात फरक काहीही नाही. भक्ती करणे म्हणजे कट्टर असणे होय, आणि ते ज्याची करणे म्हणजे त्याचे भक्त असणे होय. आपण स्वामी समर्थांचे भक्त आहोत, त्यांना मानतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो, मग आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी बोलतात, आयुष्यात सकाळी उठण्यापासून अगदी रात्री झोपण्यापर्यंत आपण काय करतो याला महत्त्व आहे. आपण काय आणि कुठे आणि कशासाठी करतो याला सुद्धा महत्त्व असतं. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरवू शकत नाही. एकदा का मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की, तर मग आपल्याला स्वामी साथ देतील हे सुद्धा नक्की. स्वामीवरती विश्वास ठेवा. त्यांनी साथ आपली सदैव दिली आणि ते साथ आपली देत आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवा. स्वामी आपली साथ प्रत्येक संकटात देत असतात. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुला काळजी करण्याची गरज नाही. हा संदेश खास तुझ्यासाठी आहे. या संदेशाला तू पूर्ण ऐक. तुझ्या संकट समयी मी तुझी मदत करेल. जेव्हा तुला खरं वाटेल की स्वामी आज आमची साथ देत नाहीत, तेव्हा तू काळजी करू नको. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेव. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देत असतात. आपली साथ स्वामीच देतात. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. जर आपला स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतील. होय, श्री स्वामी समर्थ महाराजांचा मी भक्त आहे. होय, त्यांच्यावरती माझा विश्वास आहे, असं सतत स्वतःला म्हणा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देतील. आयुष्याच्या प्रत्येक अडचणीमध्ये स्वामींनी तुमची साथ दिली आहे. जर तुम्हाला काळजी करायची गरज वाटत असेल तर काळजी करू नका. आयुष्याच्या प्रत्येक संकटात साथ देणारी एकच व्यक्ती ते म्हणजे स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करा. तुम्हाला सदैव स्वामी साथ देतील. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामींनी सदैव आपली साथ दिलेली आहे. त्यांनी सदैव आपली साथ हे दिलेलीच आहे आणि ते सदैव आपली साथ देतच आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या असंख्य संकटात स्वामी आपली साथ देतात. जेव्हा वाटतं की स्वामी सोबत आहेत तेव्हा स्वामींवरती विश्वास ठेवा. काळजी करू नका. स्वामी सदैव तुमच्या सोबत असतात. प्रत्येक संकटात आयुष्याच्या प्रत्येक त्या काळात जेव्हा सगळे तुमची साथ सोडतात त्यावेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटकाळी आणि संकटसमयी स्वामी तुमची साथ देतात. होय, मी स्वामी भक्त आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांना मानतो, असे सतत स्वतःला म्हणा. कारण तेव्हाच तुम्हाला कळेल की तुम्हाला आयुष्यात काय अडचणी आहेत आणि त्यातून कुठलीच गोष्टी तुम्हाला वाचवू शकतात. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला म्हणतात, मी जेव्हा तुमच्या सोबत असेल तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही काळजी न करता माझ्यावरती विश्वास ठेवू शकता. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला त्या काळात सुद्धा साथ देईल मी, ज्या काळात कोणीही तुमच्या सोबत नसेल. होय, तुम्ही विश्वास ठेवा. मी तुमची साथ सदैव दिली. तुमची साथ आजही देत आहे आणि इन फ्युचर म्हणजे उद्याही तुमची साथ मी देणार आहे. काळजी न करता स्वामीवरती विश्वास ठेवा. त्यांनी आपली साथ काल दिली, आज दिली आणि ते सदैव साथ देत राहणार आहे. स्वामीवरती तुमचा विश्वास आहे ना? मग काळजी कशाला करता? स्वामी आपली साथ सदैव देत आहेत ना. होय, मी स्वामी भक्त आहे.
सच्चा स्वामी भक्त आहे आणि स्वामी माझी साथ देत आहेत. स्वामी माझे स्वामी माऊली आहेत आणि प्रत्येक संकटात आणि अडचणीत ते माझी साथ सदैव देत असतात. जर माझा स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची काय गरज असे म्हणा. स्वामी म्हणतात मी कालही तुझ्या सोबत होतो. स्वामी म्हणतात मी आजही तुझ्या सोबत आहे आणि स्वामी म्हणतात मी सदैव तुझ्या सोबत असणार. तू फक्त श्री स्वामी समर्थ या नामावरचा विश्वास ठेव. एक नुसतीच गोष्ट असते जी काही लोकांना कळत नाही. बऱ्याच वेळेला काही लोक म्हणतात होय मी स्वामी भक्त आहे, मी स्वामींना मानतो, त्यांचे नामस्मरण करतो. पण असं नसतं. स्वामी भक्त तो आहे जो स्वामींचे नामस्मरण करेल. स्वामी भक्त तो आहे जे स्वामींचे विचार ऐकेल. स्वामी भक्त तो आहे जो स्वामींचे विचार न फक्त ऐकता तर त्यांना आपल्या जीवनामध्ये सुद्धा मानेल. जो व्यक्ती स्वामींचे नामस्मरण करतो, जीवनात चांगले कर्म करतो, जीवनात योग्य दिशेला जातो, त्याची साथ स्वामी सदैव देत असतात. ओळख तो आवाज, ओळख ती खून. आपल्या भक्तासाठी तो फिरत आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोकाचा स्वामी नुसताच संत नाही. त्याचे स्मरण कर देहभान विसरून. तो हळुवार येईल अन कानात जाईल सांगून, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ म्हणा. आयुष्यातील प्रत्येक संकटात तुमची साथ स्वामी माऊली स्वतः देतील. काळजी करू नका. आपल्या समर्थाची ओळख करून घ्यायची असेल तर अक्कलकोटला जा. अडचणीत असाल तर गाणगापूरला जा. नवनिर्मितीचा ध्यास असेल तर गुरुपीठाला जा. आपल्याला दूरदृष्टीचे मोजमाप करायचे असेल तर पीठापूर भेट द्या. कायदा व परिस्थिती आपल्या विरोधात असेल तर दिंडोरीला भेट द्या. संपूर्ण आत्मविश्वासच गमावला असेल तर फक्त एकदा गुरुमाऊलींना भेट द्या. आयुष्यात असंख्य संकटे असतात. संकटाच्या वेळी स्वामी साथ देतात. ज्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे. ज्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्यात या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे. कारण गुरुमाऊली म्हणतात ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तो खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एकतरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवा ज्याच्या घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहे तिथे समस्त ब्रह्मांड आहे. महाराजांवरती आपला विश्वास असायला हवा. कारण प्रत्येक संकटात आणि अडचणीत महाराज आपली साथ देतात. होय मी स्वामी भक्त आहे आणि त्यांची सेवा करतो कारण मला ते आवडते. कारण त्यामुळे माझे संकटे दूर होतात. कारण ते माझी सदैव साथ देतात. कारण मी स्वामींचा दास आहे. कारण मी स्वामींना मानतो आणि कारण मी स्वामी सेवेकरी आहे. नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक सांबन आहे जो कधीही झिजत नाही, जो कधीही संपत नाही. जेवढा घासाल तेवढा कर्म व विषरूपी मळ उतरवता जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक वर्षापासूनचा. वेळ लागेल पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मिळत नाही. तो फक्त सद्गुरूंकडे आणि संताकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळालाय ते अत्यंत भाग्यशाली आहेत. या साबणाचा वापर करा अगदी जास्तीत जास्त. जाऊ द्या पावन व्हा आणि आपले दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व अनंत रहा आणि सदैव खुश रहा. आयुष्यात स्वामी समर्थ आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले. कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. आध्यात्मिक काय असे थोडे थोडे समजू लागले. मन स्वामीनामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदाने सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा,
हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करेल कोण हे जाणून घेतले. या सर्व पाठीशी उभा राहणारा कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले. आता जीवनाचे एक लक्ष स्वामी सेवेत राहणे, स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करणे, त्यांच्यावरती विश्वास ठेवणे आणि आयुष्याच्या त्या काळात स्वामी आपली साथ देतील आणि तोपर्यंत मेहनत करायची जोपर्यंत स्वामी आपल्या सोबत असतील. होय, स्वामी कधीही आता आपली साथ सोडणार नाही. स्वामी त्यांच्या भक्तांची साथ कधीही सोडत नाहीत. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. स्वामी माऊली सदैव सोबत आहेत. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल तर प्रत्येक संकटातून स्वामी नक्की आपली साथ देतील. होय, मी स्वामी भक्त आहे. होय, मी स्वामींना मानतो. आणि होय, मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. असा नेहमी स्वतःशी संघर्ष करा. स्वतः स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा.